जो येणारा अधिक मास 17 मे ते 14 जून आणि त्या अधिक मासामध्ये होऊ घातलेला कीर्तन महोत्सव मुळगाव इथे, त्या अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या अधिक मासामध्ये म्हणजे पुरुषोत्तम मासामध्ये अशा प्रकारची धर्मकार्य, संस्कृतीचं कार्य, देवकार्य, जप हवन, अनुष्ठान अशा प्रकारच्या कार्यांना लोकांनी वाहून घेतलेलं असतं। त्याचाच एक भाग म्हणून 2023 पासून हा उपक्रम मुळगावला सुरू केलेला आहे। त्याचे जनक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। इकडे हरिभक्त परिषद परायण अजित बुवा टाकत बसलेले आहे। त्यांच्या विचारातून आणि कल्पनेतून हा विषय पुढे आला आणि त्यांनी तो सगळ्यांसमोर मांडून यशस्वीरित्या आम्ही त्यावेळी तो संपन्न केला। मागच्या वर्षी सम्राट क्लब आणि संत समाज बिचोली यांच्या संयुक्त विद्यमाने झाला होता। यंदा बिचोली वेलफेअर फाउंडेशन आणि आम्ही संत समाज बिचोली म्हणून करत आहोत। आजची पिढी जी आसा, जी पिढी आमी म्हणटात झेन झी, हांच्या पर्यंत जर पावपाक जाय जाल्यार आमी सनातना पासून जे आमी कार्य करतात ताजे सगळ्या पर्यंत पावचे। देवाची भक्ती कशी करपाची ह्या संदर्भात हे कीर्तनाचो कीर्तन महोत्सव जो आसा ते आमी मुळगांव हांगा श्री रवळनाथ शांतदुर्गा देवस्थान पोंबुर्फेवाडी हांगा आयोजीत केल्लो आसा। म्हणजे साधारण संध्याकाळचे 7 ते 9 असे 2 तास हे कीर्तनाचो कार्यक्रम जातलो। जातून 29 दीस 29 वेगवेगळे कीर्तनकार आपले कीर्तन सादर करतले, आपले विचार मांडटले। त्याच बरोबर हांव आव्हान करता की दिवचोली दिवचोलचे जे आजूबाजूचे जे आमचे गांव आसा, दिवचोलीच्या शहरातले त्याचबरोबर गांव म्हणजे मुळगांव, अडवलपाल, साळ, मेणकुरे ह्या भागातले किंवा मयेच्या भागातले मया रावणारे हांच्यानी सगळ्यांनी ह्या कीर्तन महोत्सवात सहभागी जावचे आणि ह्या कीर्तन महोत्सवाचो सगळ्यांनी लाभ घेवचो। मुळगांव गांवांत जो 2023 हो चालू केल्लो महोत्सव हो तसोच फुडें चालू उरचो म्हणून आमचे प्रयत्न आसा आणि ताजोच एक भाग म्हणून आमी ह्या 3 वर्सां नंतर जेन्ना 2026 हो आयिल्लो आसा अधिक मास, ज्येष्ठ अधिक मास, त्या ज्येष्ठ अधिक मासात हे कीर्तन आमचे 17 मे ते 14 जून श्री रवळनाथ शांतादुर्गा देवस्थान पोंबुर्फेवाडी शिरोडवाडी मुळगांव हांगा संपन्न जावपाचें आसा। तेन्ना सगळ्यांनी येवचें आणि हो महोत्सव सक्सेसफुल करचो। मागच्या वर्षी ज्यावेळी 2023 मध्ये आम्ही हा उत्सव साजरा केला त्यामुळे अनेकांची प्रतिक्रिया होती की असे उत्सव जे आहेत ते आपल्या मुळगांव ग्रामामध्ये व्हावेत, त्याचबरोबर सगळ्यांना तो आनंद प्राप्त व्हावा। कीर्तन 29 दिवस वेगवेगळ्या कीर्तनकारांकडून जे कीर्तन श्राव्य कीर्तन श्रवण करण्याचं परम भाग्य जे आहे आम्हाला श्रोत्यांना लाभणार आहे, त्याचा जो उत्साह आहे किंवा त्याचा जो आनंद आहे तो सगळ्यापर्यंत पोहोचावा यासाठी हेच उद्दिष्ट समोर ठेवून अशा या संस्थेच्या मार्फत आम्ही करत आहोत। जे म्हणून कीर्तन श्रोते आहेत त्याचबरोबर देवाला मानणारे आहेत ज्यांना या आम्हाला सर्वांना असं आपल्या शास्त्रामध्ये 9 भक्तीपैकी एक भक्ती म्हणजे कीर्तन भक्ती, आणि त्या कीर्तन भक्तीमध्ये जो आनंद किंवा जो आपल्या मनाला जे समाधान प्राप्त होतं त्या समाधानासाठी प्रत्येक श्रोत्याने हे कीर्तन श्रवण करावं। The voice for Koi.